आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व गृह उपयोगी भांडी संच साहित्याचे वाटप। देवळा तालुक्यातील उमराणे येथे चांदवड देवळा तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगार मेळाव्यात बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व गृह उपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले। शासन बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून सुरक्षा किट व गृह उपयोगी साहित्याचे वाटप केले जात आहे। आज उमराणे येथे या बांधकाम कामगार मजदूर मेळाव्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चंदूदादा देवरे यांच्या मार्गदर्शनातून या बांधकाम मजदूर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते या भांडी संचाचे वाटप करण्यात आले। सर्वप्रथम या मेळाव्याला आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी तर त्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर राहुल आहेर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले। यानंतर व्यासपीठावर उपस्थितांच्या वतीने आमदार राहुल आहेर यांना शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांचा तसेच कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचाही शाल पुष्प देऊन सत्कार समारंभ संपन्न झाला। यावेळी सभापती प्रशांत देवरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना मेळाव्याची व बांधकाम साहित्य तसेच गृह उपयोगी भांडी संच साहित्य शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली। यावेळी आमदार राहुल आहेर यांनी उपस्थितांशी संवाद साधला। भाजप सरकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने अनेक विविध योजना राबवत असून बांधकाम कामगारांचा परिपूर्ण विकास तसेच विविध योजना व गरीब जनतेला होणारा लाभ हाच आमच्या सरकारचा ध्यास असून बांधकाम कामगारांचे साहित्य तसेच गृह उपयोगी भांडी संच साहित्य सर्व गोरगरीब कामगार मजदूर यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा मानस असून या विविध योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले। यावेळी व्यासपीठावर उपस्थित उमराणे ग्रामपंचायतीचे सरपंच सौ कमालताई विश्वासराव देवरे, भाजपा महिला आघाडीच्या बबिताताई अरुण देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चंदूदादा देवरे, दिलीप नाना देवरे, भाऊसाहेब भीमराव देवरे, ललित देवरे, दादा गोधडे, नामदेव खैरनार, कैलास काशीनाथ देवरे, संदीप पोपट देवरे, भिला देवरे, बंडू काका देवरे, भरत देवरे, डॉक्टर गोरख केदारे, राजू शिरसाट, बापू जमदाळे, शांताराम देवरे, राजू देवरे, वैभव देवरे, मयूर नेराळे, भाऊसाहेब देवरे, संदीप शिरसाट आदी जण उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय हुशार व्यक्तिमत्व असलेले सुनील देवरे सर यांनी केले तर प्रशांत देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। S9 न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे। दादा नमस्कार, S9 न्यूज वरती आपले स्वागत आहे। आज या ठिकाणी बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व गृह उपयोगी साहित्याचे वाटप केले। ही योजना काय आहे, काय सांगाल? महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाअंतर्गत आपले कामगार बांधकाम कामगार असतील किंवा घरेलू कामगार असतील यांच्यासाठी विविध योजना ह्या राबवल्या जातात। मग त्यांच्या आरोग्यासाठी असतील, त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना अपघात होऊ नये किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी असतील, त्यांच्या घरेलू उपयोगी वस्तूंसाठी असतील, त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी असतील किंवा त्यांच्या स्वतःच्या लग्नाला किंवा घरासाठी असतील, या एक ना अनेक योजनांचा लाभ आपल्या कामगारांना देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे। आजचा कार्यक्रम आपण उमराण्याला याच कामगार योजनेसाठी एक नवीन सेंटर सुरू केलेलं आहे, जेणेकरून आपले बांधकाम कामगार असतील किंवा आपले घरेलू कामगार असतील यांना बांधकाम उपयोगी वस्तू असतील किंवा घर उपयोगी वस्तूंचं वाटप आणि त्याचं रजिस्ट्रेशन आणि वाटप हे इथल्या इथंच होईल, जेणेकरून नाशिकला जाणं किंवा नाशिकला रजिस्ट्रेशन करणं किंवा तिथं किट घ्यायला जाण्यापेक्षा इथल्या इथं होणं यासाठी चंदूदादांनी मागे आग्रह धरलेला होता। आपण उमराण्यामध्ये जसं सेंटर चालू केलेलं आहे तसंच आपण देवळ्यालाही सुरू करतोय। आज चांदवडचंही सेंटर सुरू होतंय, चांदवड तालुक्यामध्येही इतरत्र आपण 2 ठिकाणी अजून चालू करतोय आणि त्याच्यामुळे आपल्या कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये ह्या योजनेचा लाभ द्यावा हेच याच्यामधलं उद्दिष्ट आहे। येत्या विधानसभेच्या बद्दल काय भूमिका आहे? येत्या विधानसभेला जे 5 वर्ष 10 वर्ष महायुतीच्या सरकारच्या मार्फत मला काम करण्याची संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार। तुमचं नाव सांगा? मनीषा हिरामन देवरे। कुठून आला आता? मी देवळेहून। कशासाठी आला? मी बांधकाम कामगारचे भांडे घेण्यासाठी आले। कधी नाव नोंदलेलं होतं? मी जानेवारी मध्ये नोंदलेलं होतं। जानेवारी मध्ये? हो, जानेवारी म्हणजे आता जवळजवळ 6-7 महिने झाले। हो। भेटले का तुम्हाला भांडे? नाही, आता भेटलेच, तेवढ्यासाठी बोलवलेले त्यांनी मला फोन करून। जर एवढा सर्व सेट तुम्हाला भेटलेला आहे, एवढा सेट जर तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे तर शासनाबद्दल काय सांगणार? शासनाने चांगल्या सुविधा काढलेल्या आहेत, काहीतरी चांगलंच करत आहेत त्याच्या। तुमचं नाव सांगा? मीनाक्षी नंदलाल बच्चा। कुठून आला? लोणेरवरून। काय नक्की कशासाठी आला? भांडे घरकाम किट घेण्यासाठी आले। काय काय भांड्यांमध्ये काय काय मिळणार? सगळ्या घरात ज्या वस्तू लागणार आहे त्या आवश्यक वस्तू त्या भेटणार आहे गरजेच्या। शासनाने तुम्हाला एवढी योजना दिलेली आहे, या योजनेबद्दल काय सांगता? त्यांचे खूप खूप धन्यवाद। त्यांनी गरीब महिलांना खूप सहाय्य केलेलं आहे, असहाय्य महिलांना खूप मदत केलेली आहे त्यांनी, त्यांचे खूप खूप धन्यवाद। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।